नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहिती आहे की येत्या काही दिवसामध्ये पोलीस भरतीची जी काही जाहिरात आहे ती येणार आहे आणि फॉर्म भरतीला त्या ठिकाणी सुरुवात सुद्धा होणार आहे. मग त्या अनुषंगाने मागच्या काही दिवसांपासून आपण काय पाहत आहोत तर त्या ठिकाणी अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज या ठिकाणी अभ्यासत आहोत. जास्तीत जास्त क्वेश्चनचा त्या ठिकाणी सराव तुमचा व्हावा आणि परीक्षेमधल्या तुमच्या चुका ज्या आहेत त्या कुठेतरी टाळाव्यात या उद्देशाने आपण ही सिरीज जी आहे ती इथं सुरू केलेली आहे. त्यामध्ये अजून एक या लेक्चरची भर पडत आहे. आता जे विद्यार्थी नवीन आहेत 2024च्या पोलीस भरतीची तयारी करू इच्छित आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण फक्त 799 रुपयामध्ये एक बॅच त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. बॅचचं नाव काय आहे? मिशन खाकी नावाची. रेकॉर्डेड लेक्चर्स असतील, त्यामध्ये लाईव्ह लेक्चर सुद्धा भेटतील, तुम्हाला नोट्स असतील, टेस्ट सिरीज सुद्धा त्या ठिकाणी भेटतील. हे सगळं कशामध्ये भेटतंय? फक्त या एका बॅचमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे सगळ्या गोष्टी. त्यासाठी अभ्यास मित्र नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे, गुगल प्ले स्टोरवरून इन्स्टॉल करा आणि जर अधिक इन्फॉर्मेशन हवी असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर त्याची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचप्रमाणे ऍप्लिकेशनची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पुढे जाऊयात. पहिलाच प्रश्न आहे बघा आजचा. खालीलपैकी कोणते रब्बी पीक आहे असं विचारलंय. ठीक आहे, काय विचारलेलं आहे आपल्याला? रब्बी पीक कोणतं आहे असे प्रश्न सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात. जर मागच्या काही प्रश्नपत्रिकांचा जर तुम्ही अभ्यास केला तर प्रश्न हे सोपे आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आता रब्बी पीक जर आपण बघितलं तर यामधलं कोणतं रब्बी पीक आहे तर मोहरी लक्षात ठेवायचे. मोहरी काय आहे? रब्बी पीक आपल्याला सांगता येतं. तांदूळ नाही, सोयाबीन नाही, मका नाही, हे काय असून नसून काय आहे? मोहरी हे आपल्याला रब्बी पीक त्या ठिकाणी सांगता येतं. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. त्यानंतर बघा, आता रब्बी जर आपण बघितलं तर हे जे काही रब्बी पीक आहे किंवा हिवाळी जो काही हंगाम आहे तो नेमका कशा पद्धतीने असतो, काय काय पिकं घेतली जातात, हे सगळ्या बाबी आपण या ठिकाणी अभ्यासूया डिटेलमध्ये. आता रब्बी या शब्दाचा जर आपण अर्थ बघितला तर अरबी भाषेमध्ये त्याचा अर्थ काय होतो? वसंत असा होतो. ठीक आहे, अरबी भाषेत या शब्दाचा अर्थ काय आहे? रब्बी हा शब्द जर आपण बघितलं तर अरबी भाषेतून आलेला हा शब्द आहे आणि त्या शब्दाचा अर्थ काय होतो? वसंत असा त्या ठिकाणी आपला अर्थ सांगता येतो. मग हिवाळ्याच्या हंगामामध्ये म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर आणि वसंत ऋतू म्हणजेच काय तर एप्रिल ते मे मध्ये पिकवली जाणाऱ्या पिकास काय म्हटलं जातं? रब्बी पीक त्या ठिकाणी म्हटलं जातं किंवा रब्बी हंगाम म्हणून त्याला आपण त्या ठिकाणी ओळखतो. मग या पिकांना उगवण आणि बियाणांच्या परिपक्वतेसाठी उबदार हवामान त्या ठिकाणी गरजेचं असतं आणि त्यांच्या वाढीसाठी थंड वातावरण त्या ठिकाणी आवश्यक असतं. आणि हे दोन्ही बाबी जर आपण बघितल्या तर या रब्बी हंगामामध्ये त्या ठिकाणी त्या पिकाला मिळतात. मग त्यामुळे ते पीक जे आहे ते व्यवस्थित त्या ठिकाणी येताना आपल्याला दिसतं. मग हिवाळ्यातील पावसाने रब्बी पीक खराब होतात, परंतु खरीप पिकासाठी चांगला त्या ठिकाणी हा पाऊस जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो. आता बऱ्याच जर आपण बघितलं तर हिवाळ्यातील पावसाने रब्बी पीक काय होतात? खराब होतात. कारण की ज्या आता हरभरा वगैरे असेल किंवा इतर जे काही पिकं असतील तर पाऊस पडला तर ते पिवळी पडायला लागतात किंवा त्या ठिकाणी ती करपल्यासारखी होतात किंवा रोगराईमध्ये सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला रोग सुद्धा पाहायला मिळतात. तूर जर आपण बघितली तर तुरीचं कसं आहे? पाऊस जर पडला तर ती करपून जाते किंवा जर आपण बघितलं जर जास्त धुवारी असेल तर ती सुद्धा तूर जी आहे ती करपून त्या ठिकाणी जाते. त्यामुळं वातावरण कसं पाहिजे? उबदार सुद्धा पाहिजे आणि थंड पाहिजे, दोन्ही त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आता कोणती पिकं आहेत? मग गहू आहे, बार्ली आहे, हरभरा आहे, मोहरी आहे आणि वाटाणा. ही पिकं आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतात? या रब्बी पिकामध्ये पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे बघा, बरसीम, रिझका, मसूर, बटाटे, राई, तंबाखू, ओट्स, बडीशेप हे सुद्धा पिकं आपल्याला रब्बी पिकाच्या यादीमध्ये त्या ठिकाणी सांगता येतात. प्रश्न आला तर तुम्हाला प्रश्न इथं त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो की रब्बी हंगामातली पिकं कोणती. आता मग खरीप हंगामातली पिकं कोणती आहेत? इकडे सुद्धा येऊ शकतो. रब्बी हंगामातले विचारलं गेलेलं आहे तर मग खरीप हंगामातले सुद्धा विचारले जातील. तर भात आहे, तांदूळ आहे, तूर, बाजरी, मका, कापूस हे काय आहेत? खरीप पिकं आपल्याला सांगता येतात. तसेच भुईमूग, रताळे, उडीद, मूग, चवळी, ज्वारी हे सुद्धा आपल्याला इथं सांगता येतात. तर तीळ, गवार आहे, ज्यूट आहे, हरभरा नाही लक्षात घ्या, ऊस आहे, सोयाबीन आहे, भेंडी आहे, हे काय आहेत? काही खरीप पिकं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. ते पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा, मलेरिया आणि आता अतिसार हे यामुळे होतात. म्हणजेच मलेरिया असेल किंवा अतिसार हे टिंबमुळे होतात. कशामुळे होतात? ऑप्शन आहे जीवाणू, दुसरा ऑप्शन आहे विषाणू, तिसरा ऑप्शन आहे बुरशी आणि चौथा ऑप्शन आहे प्रोटोझोआ.
आता यापैकी जर आपण बघितलं तर नेमकं हे कशामुळे होतात ते समजून घेणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आता मलेरिया असेल किंवा अतिसार असेल यांच्या मागचं कारण जर आपण बघितलं तर विषाणू आणि प्रोटोझोआ यामुळे काय होतात तर या ठिकाणी हे रोग आपल्याला पाहायला मिळतात. 2 आणि 4 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेनं नुकतंच चीनला मलेरिया मुक्त म्हणून त्या ठिकाणी काय केलं आहे त्या ठिकाणी घोषित केलं आहे. आता 2 आन्सर का सांगितलेत मी तिथं कारण की ऑप्शन आपले काही राहून गेले होते म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला 2 आन्सर सांगितलेलं आहे. कारण की मलेरिया जर आपण बघितलं तर आदिजीव आहे, विषाणू वगैरे काही नाही, आदिजीव जो आहे त्या आदिजीवामुळे त्या ठिकाणी मलेरिया आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे मी 2 तुम्हाला आन्सर सांगितलेले आहेत. ठीक आहे, 2 आन्सर तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत. आता पश्चिम पॅसिफिक भागातील ऑस्ट्रेलिया असेल, सिंगापूर असेल, ब्रुनेई नंतर चीन हा जो काही देश आहे तो मलेरिया मुक्त म्हणून त्या ठिकाणी घोषित झालेला 4था देश आहे. बघा, मलेरिया हा जो काही रोग आहे किंवा याचं जे काही वाढत चाललेलं प्रमाण आहे त्यामुळं कोणतेही जगातले जर आपण देश बघितले आतापर्यंत फक्त 4च देशांना काय करण्यात आलेलं आहे मलेरिया मुक्त म्हणून त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे. मात्र जर आपण बघितलं कुठले 4 देश आहेत हे पॅसिफिक भागातले, मात्र जगभरात जर आपण बघितलं तर किती आहेत 40 असे देश आहेत ज्या 40 देशांना जागतिक आरोग्य संघटनेनं मलेरिया मुक्त म्हणून त्या ठिकाणी घोषित केलं आहे. त्यात सर्वात अलीकडे अल्जेरिया हा जो काही देश आहे 2019 मध्ये त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. एल साल्वाडोरला सुद्धा मलेरिया मुक्त म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. जागतिक आरोग्य संघटना अशा देशाला मलेरिया मुक्त म्हणून घोषित करते ज्या देशाने मागील 3 वर्षापासून एनाफिलिस डासापासून संक्रमित होणाऱ्या मलेरियाची साखळी अयशस्वीरित्या त्या ठिकाणी थांबवलेली असेल. एनाफिलिस डासांची जी काही मादी आहे ती ज्यावेळेस चावते त्यावेळेस आपल्याला काय होतो तर मलेरिया हा रोग त्या ठिकाणी होतो आणि त्यामुळं ही जी काही साखळी आहे ती ज्या देशांनी तोडलेली आहे अशा देशांना त्या ठिकाणी काय म्हणून घोषित केलं जातं तर मलेरिया मुक्त म्हणून त्या ठिकाणी घोषित केलं जातं. मात्र किती वर्ष 3 वर्षापासून एकही रुग्ण तिथं आढळता कामा नये. यस, पुढे जाऊयात. पुढे बघा, आता स्पोरोझोन आहे. आता यांच्यात जर आपण बघितलं तर हालचाल करण्यासाठी कुठलाही अवयव नसतो. उदाहरणार्थ प्लाझ्मोडियम वायवॅक्स आहे, प्लाझ्मोडियम पॅलिसिपॅरम आहे, प्लाझ्मोडियम ओव्हॅली आहे. या सर्वांमुळे काय होऊ शकतो तर मलेरिया हा आजार त्या ठिकाणी होऊ शकतो. ठीक आहे, प्लाझ्मोडियम वायवॅक्स नावा जो काही अधिजीव आहे तो त्या ठिकाणी मानवामध्ये प्रवेश करतो आणि तो राहतो कुठं तर त्या डासामध्ये असतो. मग ज्यावेळेस दंश करतो डास आपल्याला त्यानंतर त्या डासाच्या शरीरातून तो मानवी शरीरामध्ये त्या ठिकाणी प्रसारित होतो आणि पुढच्या काळामध्ये मानवाला ताप त्या ठिकाणी यायला सुरुवात होते. जगामधील सर्वात उंच पुतळा एकतेचा पुतळा गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यामध्ये टिंबटिंब येथे स्थित आहे. ठीक आहे, आता बघा सगळ्यांना माहिती आहे आपल्याला की गुजरातमध्ये एक सगळ्यात मोठा त्या ठिकाणी जगामधला एक पुतळा उभारण्यात आलेला आहे. यस, त्याची उंची माहिती आहे आपल्याला, त्याचप्रमाणे कोणाचा पुतळा उभारलाय, कोणत्या राज्यात उभारलाय, या सगळ्या गोष्टी माहिती आहे. मात्र इथं काय विचारलं आता तर जगामधील सर्वात उंच पुतळा एकतेचा पुतळा गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यामधील कोणत्या ठिकाणी स्थित आहे. यस, असे प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं लक्षात घ्या या प्रश्नाचा आन्सर काय असेल पर्याय क्रमांक 3 गुजरातमधल्या केवडिया जिल्ह्यामध्ये काय आहे हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सगळ्यात उंच पुतळा ज्यालाच आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखतो, एकतेचा पुतळा म्हणून आपण ओळखतो. तर नर्मदा जिल्ह्यातील केवडिया या ठिकाणी आहे. नर्मदा जिल्ह्यातील केवडिया या ठिकाणी आपल्याला तो पाहायला मिळतो. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. आता हा जो काही पुतळा आहे त्या पुतळ्याविषयी आपण त्या ठिकाणी थोडक्यात जी काही महत्वाची माहिती आहे ती आपण अभ्यासूया. ठीक आहे, आता इकडे जर आपण बघितलं तर काही वेगवेगळे पुतळे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. यस, वेगवेगळे जे काही पुतळे आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यामध्ये बघा आता सुरुवातीला आपण काय करूयात, समतेचा जो काही पुतळा आहे बघा. ठीक आहे, काय समतेचा पुतळा सुद्धा उभारण्यात आला होता. कारण की हा जो काही एकतेचा पुतळा आहे किंवा स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे यावर तुम्हाला आता प्रश्न विचारला जाणार नाही. प्रश्न विचारला कशावर जाईल तुम्हाला तर हा समतेचा पुतळा. ठीक आहे, समतेचा पुतळा कोणाचा आहे, कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे, त्याचप्रमाणे किती फूट उंचीचा वगैरे आहे, असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात कारण की तो आपल्याला लेटेस्ट मधला पाहायला मिळतं. आता समतेचा पुतळा जर आपण बघितलं तर 216 फूट उंचीचा आहे. हा पुतळा
किती धातूपासून? 5 धातूपासून, म्हणजे पंचधातूपासून त्या ठिकाणी बनलेला आहे, ज्यामध्ये सोने, चांदी, तांबे, पितळ आणि झिंक या धातूपासून तो त्या ठिकाणी बनलेला आपल्याला सांगता येतं. मग मूर्तिकार जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी एक कंपनी आहे बघा, कोणती? तर चीनमधली एरोसॉन कॉर्पोरेशन नावाची कंपनी आहे आणि या कंपनीनं ही मूर्ती काय केलेली आहे? तयार केलेली आहे. हा पुतळा भद्रवेदी नावाचा 54 फूट उंच त्या ठिकाणी जो काही इमारत आहे त्या इमारतीवर तो त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीच्या सभोवताली 108 दिव्य देसमची त्या ठिकाणी एक समान मंदिरे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. ठीक आहे, स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी बनलेला आहे, समतेचा पुतळा म्हटलेलं आहे. आता संकल्पना कोणाची होती? श्री चिन्ना जी.आर. स्वामी यांची संकल्पना त्या ठिकाणी होती. आणि निमित्त काय होतं? तर रामानुजाचार्य यांच्या 1000व्या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं काय करण्यात आलं होतं? तर हा पुतळा जो आहे तो त्या ठिकाणी उभारण्यात आलेला होता. ठीक आहे, आता श्री रामानुजाचार्य जर आपण बघितलं तर हे काय होते? तर बघा, यांनी काय केलं होतं? स्त्री पुरुष असतील, जातीभेद असतील, असे भेद दूर करण्यास त्यांनी त्या ठिकाणी शिकवलेलं होतं. यस, त्यांची जी काही विचारसरणी होती त्यामुळं त्यांचा जो काही समता होती, समतेचा दृष्टिकोन होता, त्यामुळे त्यांचा पुतळा जो आहे तो उभारण्यात आला होता. आता अजून एक महत्वाची बाब आहे. ठीक आहे, कोणाचा पुतळा उभारण्यात आलेला आहे? नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा सुद्धा पुतळा त्या ठिकाणी लेटेस्ट मध्ये मागच्या काही वर्षामध्ये तो उभारण्यात आलेला आहे. मग तो सुद्धा चर्चेमध्ये होता, तिकडे सुद्धा प्रश्न एखाद्या वेळेस आला तर विचारला जाऊ शकतो. अजून एक करंटशी रिलेटेड जर आपण बघितलं तर आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा काय करण्यात आलेलं आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अलीकडेच उभारण्यात आलेला आहे. बघा, त्याला काय नाव देण्यात आलेलं आहे, तो किती फूट उंचीचा आहे, ते सुद्धा एक अपडेट घेऊन ठेवा, किंवा येत्या काही दिवसांमध्ये आपण त्यावर सुद्धा एक प्रश्न घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करूयात. मात्र आता सुभाषचंद्र बोस यांचा जो काही पुतळा आहे याविषयी बघूयात. 1914 ते 1921 च्या काळामध्ये पहिलं महायुद्ध आणि तिसऱ्या अँग्लो अफगाणिस्तान युद्धात ज्या ब्रिटिश भारतीय सेनेच्या सैनिकांना जीव गमवावा लागला त्यांच्या स्मरणात ब्रिटिश सरकारनं काय केलं होतं? इंडिया गेटचं त्या ठिकाणी स्थापना केली होती, किंवा इंडिया गेट जे आहे ते दिल्लीला उभारलेलं होतं. आता दिल्लीला जे काही तुम्हाला इंडिया गेट दिसतंय ते का उभारण्यात आलं त्याचं कारण तुम्हाला आता समजलंय. काय? तर पहिलं महायुद्ध असेल किंवा जे काही अँग्लो अफगाण युद्ध असेल, या दोन युद्धामध्ये जे काही ब्रिटिश भारतीय सैन्य त्या ठिकाणी मृत्युमुखी पावलेले होते त्यांच्या स्मरणामध्ये दिल्लीमध्ये हे इंडिया गेटचे त्या ठिकाणी स्मारक उभारलेलं होतं. इंडिया गेट आहे दिल्लीला आणि गेटवे ऑफ इंडिया आहे कुठं? मुंबईला. हा फरक लक्षात ठेवा, बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युज सुद्धा होतो. मग आता एक ब्रिटिश वास्तुरचनाकार आहेत एडविन न्यूटन, यांनी काय केलं होतं? तर याचं जे काही डिझाईन आहे ते किंवा आरेखन आहे ते त्यांनी केलं होतं. मग नेताजी सुभाषचंद्र बोस यांची कितवी जयंती होती? 125वी जयंती होती, आणि त्या जयंतीनिमित्त इंडिया गेट येतं 23 जानेवारी 2022 रोजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्रामचे अनावरण त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्या ठिकाणी इथं करण्यात आलेलं होतं. मग 1968 पर्यंत या ठिकाणी कोणाचा पुतळा होता असा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तर कोण होता? जॉर्ज पंचम याचा पुतळा त्या ठिकाणी उभा होता. मग त्याच छताखाली आता कोणाचा? तर नेताजी सुभाषचंद्र यांचा पुतळा आपल्याला पाहायला मिळतो. किती फूट? तर 28 फूट उंच, 6 फूट रुंदीचा हा पुतळा असून पुतळा पूर्ण होईपर्यंत त्या ठिकाणी होलोग्राम जो आहे तो आपल्याला तिथं पाहायला मिळणार आहे. आता पुढचा जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातील नदी उतार दरीतून त्या ठिकाणी वाहते? बघा, मी तुम्हाला मागे आपण ज्यावेळेस प्रश्न अभ्यासले होते त्यावेळेस 2 नद्या सांगितल्या होत्या की त्या 2 नद्या काय करतात? खच दरीतून वाहतात. ठीक आहे, मग कोणत्या 2 नद्या होत्या त्या? तर एक होती नर्मदा आणि दुसरी होती तापी. ठीक आहे, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातील उतार दरीतून वाहते? आता या प्रश्नाचं जर आपण आन्सर बघितलं तर महाराष्ट्रातली नदी म्हटलंय, त्यामुळे तापी पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर येईल. भारतातील वगैरे म्हटलं असतं तर नर्मदा सुद्धा इथं आलेली असते, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता नर्मदा सुद्धा महाराष्ट्रातून जाते पण 54 किलोमीटर जाते, आणि त्या बाबीत जर आपण बघितलं ती कोणत्या घळईतून त्या ठिकाणी जात नाही. मात्र तापी नदी जी आहे ती काय करते? खोल घळईतून त्या ठिकाणी वाहते. महाराष्ट्रातील नदी जर आपण बघितलं तर तापी पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येतं. आता नेमकं खचदरी म्हणजे काय हा प्रश्न सुद्धा तुम्हाला पडला असेल तर ते सुद्धा आपण बघूयात. भूकवचातील 2 सलग विभंगादरम्यानच्या भागावर ताण निर्माण झाल्यामुळं तो भाग काय होतो? खचतो. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे? भूकवचातील 2 सलग विभंगादरम्यानच्या भागावर ताण निर्माण झाला की तो भाग काय होतो? खचून जातो. अशा खचलेल्या भागास काय म्हणतात?
खचदरी त्या ठिकाणी म्हणतात. म्हणजे तुम्हाला आता इथं अजून त्या ठिकाणी जास्त स्पष्ट दिसेल बघा. आता हा एक पूर्ण भाग होता, मात्र काय झालेला आहे तर इकडे ताण पडला आणि हा मधलाच भाग काय झालेला आहे तो खचून खाली गेलेला आहे. ठीक आहे, तो खचून खाली गेलेला आहे. याला काय म्हणतात तर खचदरी त्या ठिकाणी म्हटलं जातं. ठीक आहे, मग खचदरीच्या जे काही भिंती आहेत या विभंग प्रतलाच्या स्वरूपात असतात. खचदरीच्या भिंती तीव्र उताराच्या असतात. बहुतेक वेळा खचदरीच्या भिंती आकारभिमुख सुद्धा असतात. उदाहरणार्थ आफ्रिकेतील रिफ्ट व्हॅली आणि भारतातील नर्मदा आणि तापी या नद्यांच्या दऱ्या कशा तीव्र उताराच्या आपल्याला याच्या भिंती पाहायला मिळतात. जो काही इथं तुम्हाला उतार दिसतोय हा कसा आहे तीव्र स्वरूपाचा उतार इकडे तुम्हाला पाहायला मिळतोय. ठीक आहे, त्यामुळं आणि ज्या काही नद्या आहेत मग त्या नद्यांनी काय केलेला आहे आपला मार्ग या खचदरीतून त्या ठिकाणी पुढे नेलेला आहे. यस, तर लक्षात ठेवायचं आहे, महत्वाचं आहे. खचदरी म्हणजे काय तुम्हाला समजून आलेलं असेल. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. कोणत्या वर्षी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेवरून भारतात परतले आणि शेवटी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झाले? काय म्हटलेलं आहे, कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले? यस, सर्वांना माहिती आहे आपल्या. जर आपण बघितलं कधी आलेले आहेत 1915 साली. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. यस, पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. आता मग ते ज्या दिवशी भारतात आले 9 जानेवारी 1915 ते भारतात आले, त्यामुळं 9 जानेवारी हा दिवस काय म्हणून आता साजरा केला जातोय तर प्रवासी भारतीय दिवस. ठीक आहे, प्रवासी भारतीय दिवस म्हणून त्या ठिकाणी काय केलं जातं तर हा दिवस साजरा केला जातो. ठीक आहे, मग 17वा प्रवासी भारतीय दिवस समारोह जानेवारी 2023 मध्ये इंदोर मध्य प्रदेश मधल्या इंदोर या ठिकाणी तो आयोजित करण्यात आलेला होता. आणि प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी 9 जानेवारी रोजी भारताच्या विकसित परदेशी भारतीय समुदायाच्या योगदानाची नोंद करण्यासाठी त्या ठिकाणी साजरा केला जातो. म्हणजेच काय म्हणायचं आहे, जे भारतीय व्यक्ती आहेत जे विदेशामध्ये राहत आहेत, विदेशामध्ये राहून भारतासाठी खूप काही गोष्टी करतायत, तिथून पैसा इथं पाठवतायत, मग अशा लोकांसाठी ठीक आहे भारताच्या विकसित परदेशी काय म्हटलंय भारताच्या विकासात परदेशी भारतीय समुदायाचं जे काही योगदान आहे. कारण की जर आपण बघितलं दुसऱ्या देशातून भारतामध्ये पैसा पाठवण्याच्या बाबतीमध्ये जगामध्ये भारत हा काय आहे पहिल्या क्रमांकावर आहे. यस, भारतीय जे काही आहे ते विदेशी जे काही पैसा आहे ते भारतीय लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये आणतात आणि त्यामुळे काय होतं भारताचा विकास होतोय. मग त्यांचं कुठेतरी काय केलं पाहिजे तर त्यांचं कुठेतरी अभिनंदन केलं पाहिजे किंवा त्यांचं जे काही योगदान आहे त्या योगदानाचं त्यांना काहीतरी दिलं पाहिजे. यासाठी काय केलं जातं भारत सरकार तर भारतीय समुदायाच्या योगदानाची नोंद घेण्यासाठी हा जो काही प्रवासी भारतीय दिवस आहे तो त्या ठिकाणी साजरा केला जातो. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पुढे बघा. 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते. याचं स्मरण देखील या दिवशी त्या ठिकाणी केलं जातं. 2003 पासून हा दिवस जो आहे तो साजरा केला जातोय. आता 2015 पासून मात्र दर 2 वर्षांनी हा काय केला जातोय साजरा केला जातोय. लक्षात ठेवा. 2023 चा कुठं झाला होता इंदोरमध्ये झालेला आहे. लक्षात घ्या. मग इथं प्रश्न येण्याची शक्यता आहे. 16वा प्रवासी भारतीय दिन आभासी पद्धतीनं नवी दिल्लीला सुद्धा त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. जो काही 16वा होता म्हणजे इंदोरच्या आधी जो काही हा प्रवासी भारतीय दिवस झाला होता तो कोरोनाच्या काळामध्ये झाला होता, त्यामुळे तो आभासी पद्धतीनं ठीक आहे म्हणजे जर आपण बघितलं जे काही मीटिंग वगैरे सगळ्या झाल्या त्यांच्या ऑनलाईनच झालेल्या आहेत. ठीक आहे, लक्षात घ्यायचं आहे. आता गांधीजी जर आपण बघितले दक्षिण आफ्रिकेमध्ये काय गेले होते तर त्यांना एक खटला मिळालेला होता. एक दादा अब्दुल्ला नावाचे गुजराती व्यापारी होते आणि त्यांचा जो काही व्यापार आहे तो दक्षिण आफ्रिकेमध्ये सुद्धा होता आणि तिथं त्यांच्यावर एक खटला दाखल करण्यात आला होता आणि तो खटला लढवण्यासाठी किंवा ती केस लढवण्यासाठी 1 वर्षाच्या करारावर दादा अब्दुल्ला नावाच्या व्यक्तीने त्यांना काय केलं होतं तर दक्षिण आफ्रिकेला त्या ठिकाणी पाठवलेलं होतं. मग त्यानुसार ते तिथं गेले. मात्र तिथं गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की जे काही गोरे लोक आहेत ते तिथल्या कृष्णवर्णीय लोकांसोबत असेल किंवा भारतीय लोकांसोबत त्यांचं जे काही वागणूक आहे ती त्या ठिकाणी योग्य नव्हती. त्यांना राहण्याच्या ठिकाणं जे आहेत ते ठराविक ठिकाण दिलेलं होतं. दाटीवाटीने लोक त्या ठिकाणी राहायचे. अस्वच्छता होती. आरोग्याची कोणती काळजी घेतली जात नव्हती. रात्री 9 नंतर रस्त्यावर सुद्धा त्यांना फिरता येत नव्हतं. त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता. त्यांना जर लग्न करायचं असेल तर त्यांचं जे काही लग्न झालं तर त्या लग्नाला मान्यता सुद्धा त्या देशामध्ये नव्हती. कारण की त्यांच्या पद्धतीनं जर तुम्ही विवाह करत असाल तरच ती त्या विवाहांना मान्यता दिली जात होती. आणि गांधीजींना सुद्धा ते ज्यावेळेस ट्रेननी प्रवास करत होते तिथं सुद्धा त्यांना
योग्य वागणूक त्या ठिकाणी मिळाली नव्हती. या सगळ्यांतून त्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मग दक्षिण आफ्रिकेमध्ये महात्मा गांधींनी काय केलं होतं, आपल्या सत्याचे प्रयोग त्या ठिकाणी केले होते. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये त्यांनी मवाळ भूमिका घेतली होती आणि नंतरच्या टप्प्यामध्ये जहाल भूमिका घेत त्यांनी तिथं सत्याग्रह केलेला आहे, आंदोलनं केलेली आहेत, कायदेभंगाच्या चळवळी केलेल्या आहेत, उपोषण केलेलं आहे. सगळ्या बाबी करून तिथल्या लोकांना या जुलमातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. मग तसेच प्रयत्न तुम्ही भारतामध्ये करा ही विनंती कोणी केली होती, तर गांधीजींचे जे काही गुरु आहेत ज्यांचं नाव काय होतं, गोपाळ कृष्ण गोखले, मग यांच्या विनंतीला मान देऊन 1915 मध्ये ते कुठे आले होते, भारतामध्ये आलेले होते मित्रांनो. आणि कधी 9 जानेवारीला ते भारतात आले होते, म्हणून तो प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा केला जातो. आता भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नेमणूक खालीलपैकी कोण करते? ऑप्शन आहेत राष्ट्रपती, पंतप्रधान, संसद आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर वित्त मंत्री. आता भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हटलंय, त्यामुळं राष्ट्रपती ह्या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 1. आता महालेखा परीक्षक जर आपण बघितलं तर यांनी नेमकं काय काम करतं, सरकारच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचं काम करतं. ठीक आहे. आणि एक संसदेचा एजंट ते आहेत, त्यामुळे ते केवळ संसदेलाच काय असतात, जबाबदार त्या ठिकाणी असतात. महालेखा परीक्षकाची तरतूद राज्यघटनेच्या भाग 5 प्रकरण 5 मध्ये कलम 148 ते कलम 151 मध्ये देण्यात आलेली आहे. कलम 148 लक्षात ठेवा, इकडे प्रश्न येण्याची शक्यता आहे की कलम 148 कोणाशी संबंधित आहे किंवा महालेखा परीक्षकाचं कलम काय आहे, तर कलम 148 लक्षात घ्यायचं आहे. पुढे जाऊयात. सन 1976च्या कोणत्या दुरुस्ती कायद्याने भारतीय संविधानामध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची सूची समाविष्ट केलेली आहे? बघा, अजून महत्वाचा प्रश्न आहे. काय म्हटलंय, तर भारतीय संविधानामध्ये कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये मूलभूत कर्तव्याची जी काही यादी आहे ती समाविष्ट करण्यात आली होती. तर या प्रश्नाचं सुद्धा जर आपण आन्सर बघितलं तर काय राहील, तर पर्याय क्रमांक 4 यस 42व्या घटना दुरुस्तीने 1976 मध्ये या मूलभूत कर्तव्यांची यादी जी आहे ती घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली होती. कधी झालेली आहे, 42वी घटना दुरुस्ती 1976 ला. मग आता ही 42वी घटना दुरुस्ती इतकी मोठी होती की खूप मोठ्या प्रमाणामध्ये या राज्यघटनेमध्ये बदल करण्यात आले किंवा नवीन भाग त्यामध्ये ऍड करण्यात आला होता. म्हणून या 42व्या घटना दुरुस्तीला काय म्हणून ओळखलं जातं, मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. लघु राज्यघटना म्हणून या 42व्या घटना दुरुस्तीला ओळखलं जातं. इकडे प्रश्न जर तुम्हाला आला की खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीला लघु राज्यघटना म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं, तर ती कोणती घटना दुरुस्ती आहे, 42वी घटना दुरुस्ती आहे. कधीची, 1976ची. मग या 42व्या घटना दुरुस्तीमध्ये नेमकं काय होतं ते सुद्धा तुमच्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. बघा, या 42व्या घटना दुरुस्तीनेच प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता हे 3 नवीन शब्द जे आहेत त्या 3 नवीन शब्दाचा समावेश या प्रस्तावनेमध्ये करण्यात आला होता. भारताचं संविधान निर्माण केल्यापासून आजपर्यंत प्रस्तावनेमध्ये फक्त आणि फक्त एकदाच काय करण्यात आलेला आहे, बदल करण्यात आलेला आहे. आणि तो बदल कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आलेला असेल तर तो 42व्या घटना दुरुस्तीने करण्यात आला. इकडे सुद्धा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. आणि कोणते 3 शब्द प्रस्तावनेमध्ये समाविष्ट करण्यात आले, इथं सुद्धा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे 3 शब्दांचा समावेश 42व्या घटना दुरुस्ती 1976 नुसार प्रस्तावनेमध्ये करण्यात आलेला आहे. पुढे जाऊयात. नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्य हा नवीन भाग 51 मध्ये त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेला आहे. आता 51 मध्येच ही मूलभूत कर्तव्यांची यादी जी आहे ती राज्यघटनेमध्ये देण्यात आलेली आहे किंवा समाविष्ट करण्यात आलेली आहे. राष्ट्रपतीने मंत्रिमंडळाचा सल्ल्याने कारभार करण्याचं बंधनकारक करण्यात आलं होतं. राष्ट्रपती काय करतील, मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच त्या ठिकाणी कोणती काम करतील. कारण की आणीबाणी वगैरे त्या काळामध्ये लावण्यात आली होती, राष्ट्रपतींना विचारात घेण्यात आलं नव्हतं. त्यामुळे इथून पुढे जर आपण बघितलं तर जे काही मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच मंत्रिमंडळाला त्या ठिकाणी विचारात न घेता डायरेक्ट आणीबाणीची घोषणा करून टाकण्यात आली होती आणि पुन्हा त्या सगळ्यांना सांगण्यात आलं होतं. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काय करतील आता राष्ट्रपती, तर कारभार करतील. प्रशासकीय न्यायास आणि इतर विषयांसाठी न्यायासनाची त्या ठिकाणी तरतूद सुद्धा करण्यात आली होती. 1971च्या जनगणनेच्या आधारावर 2001 पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची निश्चिती सुद्धा करण्यात आली होती. तसेच घटना दुरुस्ती या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर त्या ठिकाणी ठेवण्यात आला. न्यायालयीन पुनर्विलोकन आणि सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचा आदेश अधिकार क्षेत्राचा संकोच त्या ठिकाणी केला गेला. अजून एक महत्वाचं आहे जिथं तुम्हाला बघा इकडं तेवढं काही महत्वाचं नाही,
मात्र इथं महत्वाचं आहे, लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाळ 5 वर्षावरून 6 वर्ष त्या ठिकाणी करण्यात आला होता. राज्यसभा किंवा विधान परिषद मी म्हणत नाहीये. 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार लोकसभेचा कार्यकाळ आणि विधानसभेचा कार्यकाळ 5 वर्षाहून किती करण्यात आला होता, 6 वर्ष इतका करण्यात आलेला आहे. महत्वाचा आहे बघा, इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणती घटना दुरुस्ती होती की ज्या घटना दुरुस्तीने विधानसभा आणि लोकसभेचा कालावधी जो आहे तो 5 वरून 6 वर्ष करण्यात आला होता. तर 42वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवायचे. मात्र कालांतराने हा जो काही घेतलेला निर्णय आहे किंवा ही जी काही केली तरतूद आहे ती रद्द करण्यात आली होती आणि त्यामुळे आता आपल्याला लोकसभा आणि विधानसभेचा कार्यकाळ किती पाहायला मिळतो, 5 वर्ष पाहायला मिळतो. 6 केलं होतं, मात्र ते पुन्हा बदलण्यात आलेलं आहे. पुढे जाऊयात. दारणा धरण भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे म्हटलेलं आहे. कोणतं? दारणा धरण. ठीक आहे, भारतातले वेगवेगळे धरण आहेत त्यापैकी दारणा धरण आपल्याला विचारलंय तर महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे. ठीक आहे, दारणा धरण जर आपण बघितलं तर महाराष्ट्र आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. बघा, परत एकदा आठवण करून देतोय, मिशन खाकी बॅच आहेत. जर तुमचे कोणी मित्रमैत्रिणी असतील तर त्यांना कळवायचं आहे की ही बॅच आहे आणि कमी फी मध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. आम्ही सर्व तिघही मिळून त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या तुम्हाला तुमची तयारी जी आहे ती या ठिकाणी करून घेणार आहोत. नोट्स असतील किंवा लेक्चर्स असतील, त्याचबरोबर टेस्ट असतील, या सर्वांच्या माध्यमातून किंवा अतिसंभाव्य प्रश्नांच्या माध्यमातून सुद्धा चांगली तुमची तयारी या ठिकाणी करून घेतली जाणार आहे. कारण की सगळ्यात मोठी संधी आलेली आहे. आजपर्यंत इतके पद त्या ठिकाणी एकदाच भरले गेले नाही, त्यामुळे ही सगळ्यात मोठी संधी आहे, लक्षात ठेवा. आणि इलेक्शनच्या आधी ह्याचे फॉर्म वगैरे भरले जाणार आहेत. नंतर कधी एक्झाम होईल काही सांगता येत नाही. त्यामुळे तुम्हाला आत्ता जे आहे ते तयारीला लागायचं व्यवस्थितरित्या. आपला अभ्यास मित्र नावाचा ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि खाली कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिला, त्यावर अधिक इन्फॉर्मेशन घेऊ शकता. पुढे जाऊयात आपण. 20व्या शतकाच्या सुरुवातीला अभिनव भारत ही गुप्त क्रांतिकारी संघटना टिंबटिंबद्वारे महाराष्ट्रात सुरू करण्यात आली होती. काय म्हटलंय तर जी काही अभिनव भारत ही गुप्त संघटना होती ती नेमकी कोणाद्वारे त्या ठिकाणी इथं सुरू करण्यात आलेली होती. यस, प्रश्न आहे तो महत्त्वाचा आहे. तर आपल्याला माहिती आहे की अभिनव भारत संघटना जी आहे ती सावरकर बंधू, लक्षात घ्यायचंय. काय? सावरकर बंधू आहेत. सावरकर बंधू मध्ये जर आपण बघितलं तर कोण आहेत तर विनायक दामोदर सावरकर यांनी काय केलं होतं, अभिनव भारत संघटनेची त्या ठिकाणी स्थापना केली होती. आणि ही कशी होती? एक गुप्त क्रांतिकारी संघटना होती मित्रांनो, लक्षात ठेवायचे. काय होती ही? गुप्त क्रांतिकारी संघटना होती. मित्र मेळा नावाची त्यांनी आधी संघटना स्थापन केली होती. तिचंच रूपांतर 1904 मध्ये अभिनव भारत असं त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. कारण की जर आपण बघितलं ही जी काही मित्रमेळा होते या मित्रमेळ्याचे 200 सदस्य झाले होते. त्यामुळे 1904 मध्ये मित्रमेळाचं नाव बदलून त्यांनी अभिनव भारत असं ठेवलं होतं. कारण की त्यांचं जे काही प्रेरणास्थान होते जोसेफ मॅझिनी, त्यांची एक यंग इटली नावाची एक संघटना होती. त्याच धर्तीवर त्यांनी काय केलं होतं, अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली होती, लक्षात ठेवायचे. जोसेफ मॅझिनीचं त्यांनी चरित्र लिहिलं होतं. 1857 स्वातंत्र्य समर नावाचा ग्रंथ सुद्धा त्यांनी लिहिला होता. गंभीर इशारा नावाचा ग्रंथ सुद्धा कोणी लिहिला होता? सावरकरांनी लिहिला होता. ठीक आहे, एक गुप्त क्रांतिकारी संघटना म्हणून ओळखलं जातं. आणि महाराष्ट्रातील तसेच भारतातील पहिली गुप्त संघटना, गुप्त क्रांतिकारी संघटना म्हणून सुद्धा अभिनव भारत संघटनेला त्या ठिकाणी ओळखलं जातं. पुढे बघूयात. जैन तत्वज्ञानानुसार देव महावीर यांना वर्धमान म्हणून जाणले जाते ते कितवे तीर्थकार होते? बघा, वर्धमान महावीर जे आहेत ते कितवे तीर्थकार होते असा प्रश्न आपल्याला विचारलाय. सोपा प्रश्न आहे. 22वे, 23वे, 24वे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की वर्धमान महावीर काय होते? 24वे तीर्थकार होते. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. ठीक आहे, आता पुढे जाऊयात. भारतीय निवडणूक आयोगानुसार स्वतःची सुरक्षा ठेव जप्त होण्यापासून वाचवण्यासाठी निवडणुकीमध्ये उमेदवाराला कमीत कमी किती मतदान मिळायला हवे? म्हणजे बघा, आता ज्या काही निवडणुका होतात, लोकसभा असेल, राज्यसभा असेल, तर यासाठी काय करावं लागतं तर एक जी काही डिपॉझिट आहे रक्कम ती त्या ठिकाणी भरावी लागते. किंवा जर आपण बघितलं तर अनामत रक्कम जी आहे त्या ठिकाणी जमा करावी लागते. जर वैध मतं जर त्या ठिकाणी पडले नाही तर अशा वेळी ही रक्कम काय होते? जप्त होते. की एक ठराविक आकडा ठरवून दिला की तुम्हाला जर इतके मतं पडले तर तुमचं डिपॉझिट जप्त होणार नाही, आणि जर नाही पडलं तर काय होईल? डिपॉझिट जप्त होईल. मग किती मतं त्या ठिकाणी मिळायला हवीत असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. तर लक्षात घ्या, 106 मतं जी आहेत त्या ठिकाणी पडली पाहिजेत, अन्यथा त्या उमेदवाराचं डिपॉझिट काय होऊ शकतं?
जप्त होऊ शकतं, भारतीय निवडणूक आयोग त्या ठिकाणी काय करतं, तर हे डिपॉझिट जप्त करतं. आता भारतीय निवडणूक आयोगाविषयी हा चार्ट महत्वाचा आहे, बघून घेऊयात. बघा, भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झालेली आहे लक्षात ठेवायचे, 25 जानेवारी 1950 ला भारतीय निवडणूक आयोगाची या ठिकाणी काय झालेली आहे, स्थापना. कधी, 25 जानेवारी. म्हणून 25 जानेवारी हा दिवस आपण काय म्हणून साजरा करतो, मतदार दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा करतो. मतदार दिन म्हणून हा दिवस साजरा त्या ठिकाणी करतो, लक्षात ठेवायचं आहे. कधीपासून करतोय, 2011 पासून आपण हा दिवस मतदार दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा करतोय. आता या ठिकाणी बघा, भारतीय निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमात आहे, तर कलम आहे 324. निवडणूक आयोगाचं कलम काय आहे, कलम 324 लक्षात ठेवायचं आहे. मग रचना कशा पद्धतीची आहे, तर एक मुख्य निवडणूक आयुक्त असतो, 2 इतर त्या ठिकाणी आयुक्त असतात, आणि या मुख्य निवडणूक आयुक्त असेल किंवा इतर निवडणूक आयुक्त असेल यांची नियुक्ती कोण करतं, तर राष्ट्रपती हे काय करतात, भारतीय मुख्य निवडणूक आयुक्ताची आणि इतर आयुक्ताची त्या ठिकाणी नियुक्ती करतात. कार्यकाळ काय आहे, वयाची 6 वर्ष किंवा 65 वर्ष यापैकी जे आधी येईल ते त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे. म्हणजे हे जे काही निवडणूक आयोगाचे जे काही मुख्य आयुक्त आहेत यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो, 6 वर्षाचा असतो. यस, मात्र लिमिट काय आहे, 65 वर्ष वय बंधन, म्हणजे 65 वर्ष जर तुम्हाला पूर्ण झाले तर त्या ठिकाणी तुम्ही त्या आयुक्त पदावर राहू शकत नाही. म्हणजे अशा गोष्टी लक्षात ठेवायचे की एकतर 6 वर्ष त्यांना राहता येईल, आणि या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांना 65 वर्ष पूर्ण झाले तर जितके होण्यासाठी बाकी आहेत तेवढं त्या ठिकाणी त्यांना त्या पदावर राहता येतं, लक्षात घ्यायचंय. पुढे बघा, अधिकार आणि वेतन भत्ते जर आपण बघितलं तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे असतात. पात्रता संविधानामध्ये त्या ठिकाणी नमूद नाही की कोणती पात्रता असेल अशा व्यक्तीला या आयुक्त पदावर नेमता येईल, असं काही त्या ठिकाणी घटनेमध्ये सांगण्यात आलेलं नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, काय बाबी महत्वाच्या आहेत, भारतीय निवडणूक आयोग कलम 324 लक्षात ठेवा. 25 जानेवारी 1950 ला या भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती, म्हणून 25 जानेवारी दिवस हा मतदार दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. कधीपासून, 2011 पासून. ठीक आहे, पुढे जाऊयात. महाराष्ट्रातील एल्लोरा गुहांमधील कैलास खडक मंदिराचे बांधकाम हे मध्ययुगीन भारताच्या खालीलपैकी कोणत्या राजघराण्याद्वारे त्या ठिकाणी बांधलं गेलेलं आहे. सरळ सोपा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर एक कैलास मंदिर आहे बघा. ठीक आहे, कैलास मंदिराचं बांधकाम त्या ठिकाणी खडकामध्ये करण्यात आलेलं आहे. आधी सुरुवातीला कळस बांधण्यात आला आणि शेवटी पाया त्या ठिकाणी बांधण्यात आला. वैशिष्ट्यपूर्ण रचना जी आहे त्या मंदिराची आपल्याला पाहायला मिळते. मग हे मंदिर कोणत्या राजघराण्याच्या काळामध्ये बांधलं गेलं, असा सरळ सरळ प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर कोण आहेत, तर लक्षात ठेवायचं राष्ट्रकूट. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल. आता पुढे जाऊयात आपण. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जोशपूर्ण लोकगीताचा प्रकार आहे जो मुख्यतः भारतीय शास्त्रीय संगीताला त्या ठिकाणी योगदान देतो. काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जोशपूर्ण लोकगीताचा प्रकार आहे जो काय करतो, भारतीय शास्त्रीय संगीताला त्या ठिकाणी योगदान देण्याचं काम करतोय. तर कोणता आहे, तर लक्षात ठेवायचंय पोवाडा. ठीक आहे, पोवाडा कसा आहे, जोशपूर्ण त्या ठिकाणी आवाजामध्ये तो त्या ठिकाणी म्हटला जातो, त्यामुळं हा काय आहे, भारतीय शास्त्रीय संगीताला एक योगदान देण्याचं काम हा भारतीय जो काही लोकगीताचा प्रकार आहे तो या ठिकाणी करताना आपल्याला दिसतो. यस, क्लिअर आहे. पुढे जाऊयात. गोलिया पहाड महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील सर्वोच्च डोंगर आहे असं म्हटले. कोणता, गोलिया पहाड महाराष्ट्रातील जिल्ह्यातील कोणत्या जिल्ह्यातील सर्वोच्च डोंगर आहे. ऑप्शन आहे तुमच्या समोर, नागपूर, अमरावती, सातारा, कोल्हापूर. ठीक आहे, महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. इकडे प्रश्न आपल्याला बऱ्याचदा विचारले जातात, कारण की गोलिया पहाड जर आपण बघितला तो कुठं आहे, नागपूरमध्ये आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोण सातवाहन राजवंशाचा महान शासक होता असं विचारलंय. कोणता राजवंश आहे, सातवाहन राजवंश आहे. सातवाहन राजवंशाचा महान शासक आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. मग आता या सातवाहन जर आपण बघितलं तर कोण आहे, गौतमीपुत्र सातकर्णी नाव लक्षात ठेवायचे. कोण आहे, गौतमीपुत्र सातकर्णी हा काय आहे, तर या सातवाहन राजवंशाचा महान शासक त्या ठिकाणी होऊन गेलेला आहे. यस, सगळ्यात पराक्रमी, सगळ्यात कर्तबगार कोण आहे, गौतमीपुत्र सातकर्णी. सातवाहन जे राजे होते ते काय करायचे, आपल्या नावाच्या पुढे आपलं आईचं नाव त्या ठिकाणी लावायचे. मग इथं तुम्हाला दिसेल
गौतमी ही काय होती, त्याची आई होती, म्हणून गौतमी पुत्र सातकर्णी असं त्यानं त्या ठिकाणी नाव लावलेलं आहे. मग या सातवाहन घराण्याविषयी माहिती आपल्याला कुठून मिळते? नाशिकच्या शिलालेखातून किंवा नाणेगाठचा जो काही शिलालेख आहे त्या नाणेगाठच्या शिलालेखातून आणि सातवाहन कालीन जे काही नाशिकमध्ये गुहा वगैरे आहेत किंवा तिथल्या जे काही लेणी आहेत त्यामधून सुद्धा आपल्याला सातवाहन राजवंशाचं जे काही कुळाची माहिती आहे ती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, तर हे जे काही महत्त्वाचे प्रश्न होते ते आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. सातवाहन घराणं जर आपण बघितलं त्याच घराण्याला आंध्र जातीय, आंध्र भारतीय हे त्या ठिकाणी म्हणून सुद्धा त्या घराण्याला ओळखलं जातं. त्याचप्रमाणे राजधानी जर आपण बघितली त्यांची काय होती? प्रतिष्ठान अशी राजधानी होती. प्रतिष्ठान म्हणजेच काय? आजचं पैठण लक्षात ठेवायचं. ही काय होती? सातवाहनांची राजधानी होती. नाणेगाठ आणि नाशिक शिलालेखामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतो? तर यांचा उल्लेख पाहायला मिळतो. आईचं महत्त्व जास्त होतं म्हणून गौतमी पुत्र, विशिष्टी पुत्र असं नाव जे आहेत ती या सातवाहन राजांनी धारण केलेली आपल्याला सांगता येतात. तर लक्षात घ्यायचं ह्या जे काही महत्त्वाचे प्रश्न होते ते आपण अभ्यासलेले आहेत. ठीक आहे, ज्या काही महत्त्वाच्या बाबी होत्या त्या आपण या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत. यस, थांबूयात त्या ठिकाणी. जर अजून तुम्हाला त्या ठिकाणी नवीन असेच प्रश्न जर अभ्यासायचे असतील तर त्या ठिकाणी कमेंटमध्ये सांगू शकता, जेणेकरून जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करूयात. अशा स्वरूपात ठीक आहे का वन लाईनर स्वरूपामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी हे अजून त्या ठिकाणी सोपं जाईल ते सुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. जर वन लाईनर म्हटलात तर येत्या काही दिवसामध्ये आपण वन लाईनर त्या ठिकाणी प्रश्न जे आहेत ते घेऊयात, जेणेकरून जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत ते एका लेक्चरमध्ये तुमच्या डोळ्याखालून जातील आणि हे एक रिव्हिजन म्हणू शकता तुम्ही त्याला. किंवा जर आपण बघितलं तर एक परीक्षेच्या आधी नेमकं कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी कळून जाईल. मुळातच जी काही परीक्षा आहे ती MCQ पॅटर्नची आहे, त्यामुळे जास्तीत जास्त MCQ जे आहेत ते आपल्याकडून सोडून घेतले जाणार आहेत आणि ते तुम्हाला सोडवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे, कारण की सराव होणं महत्त्वाचं आहे. तुम्ही जितके जास्त प्रश्न सोडवाल, आता ह्या लेक्चरच्या माध्यमातूनच म्हणा किंवा तुम्हाला इतर ज्या वेळेस वेळ मिळेल, तुमचं ग्राउंड असेल, ग्राउंडच्या वेळेनंतर तुम्ही दिवसभरात तुमचा अभ्यास केल्यानंतर एक दीड तास तरी तुम्हाला काय करायचं आहे? प्रश्न सोडवायला द्यायचे. रोज तुम्हाला 100 प्रश्न तरी त्या ठिकाणी प्रश्नांचा सराव त्या ठिकाणी करायचा आहे, कारण की जितके जास्त प्रश्न तुमच्या डोळ्याखालून जातील तितकाच फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये होणार आहे. कारण की ज्या चुका आहेत त्या चुका आपल्या इथंच टळतात, इथंच कळतात आणि ज्यावेळेस पेपरमध्ये जो काही परीक्षेमध्ये पेपर आपल्या समोर येतो त्यावेळेस बऱ्यापैकी जो काही भाग आहे तो तुमचा कव्हर झालेला असतो, व्यवस्थित तुमचा सराव इथं झालेला असतो. ज्या काही चुका तुमच्या पेपरमध्ये होणार होत्या त्या ऑलरेडी इथं झालेल्या असतात आणि त्या टळलेल्या असतात. त्यामुळे पेपरमध्ये नव्याने तुम्ही चुका करत नाहीत, योग्य त्या ठिकाणी ऑप्शन त्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करता. त्यामुळं जास्तीत जास्त जे काही गुण आहे ते तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात. त्यामुळे सराव महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त प्रश्नांचा तुम्ही काय केला पाहिजे? सराव केला पाहिजे. अभ्यास तर करायचंच आहे, मात्र त्यासोबतच तुम्ही दिवसभरातून 100 प्रश्न तरी रोजचे सोडवले पाहिजेत. यस, मी असं म्हणत नाही की तुमचं वाचून सगळं झालंच असेल किंवा तुमचा पूर्ण अभ्यास झालाच असेल, तरी तुम्हाला काय करायचं आहे? तर प्रश्न बघायचा आहे आणि त्याचा आन्सर की सुद्धा सोबत ठेवा किंवा आन्सर लगेच बघून टाका, की तुमच्या बुद्धीला ताणही देऊ नका. फक्त प्रश्न वाचा, त्याचा आन्सर आहे का बघा, पुढचा प्रश्न घ्या, त्याचा आन्सर काय बघायचा, असं करत करत व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे आणि त्याचा आन्सर बघून घ्यायचं आहे. मग एक प्रकारे तो प्रश्न नेमकं वाचायचा कसं किंवा बरोबर कसा वाचायचा ह्या गोष्टीकडे तुमचं लक्ष अधिक त्या ठिकाणी जाईल आणि एक सराव तुमचा व्यवस्थित होऊन जाईल. प्रश्न वाचण्याचा सराव होऊन जाईल, ऑप्शन व्यवस्थित क्लिक करण्याचा तुमचा एक सराव होऊन जाईल. मग ह्या पद्धतीने जर तुम्ही गेलात तर येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला या गोष्टीचा फायदा होईल. सुरुवातीला हे कठीण जाईल, मात्र जर तुम्ही दररोज सराव करत गेलात आणि जसजसं परीक्षेचा काळ जवळ येईल तसं तुम्ही एक वेगळ्या कॉन्फिडन्समध्ये त्या ठिकाणी असाल, कारण की तुम्ही ह्या गोष्टी केलेल्या आहेत, प्रॉपर केलेल्या आहेत. तुमचे आता बघा एवढी मोठी भरती आहे आणि तितकेच मुलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात ज्यांचं मागच्या टप्प्यामध्ये काही मार्कून राहून गेलेलं आहे. काही जण 2-3 वर्षापासून त्या ठिकाणी अभ्यास करतायत, काही ना 1 मार्कानं, काहींचं 2 मार्कानं, असं त्या ठिकाणी रिझल्ट गेले आहेत विद्यार्थ्यांचे आणि यांचा सतत अभ्यास मागच्या काही वर्षापासून चालू आहे. मग तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही अशा माध्यमातून तुम्ही काय करू शकता? तर त्या विद्यार्थ्यांच्या पुढे जाऊ शकता. व्यवस्थित प्लॅन करून दिवसाचं शेड्यूल त्या ठिकाणी भरून जर अभ्यासिकेत जात असाल तर अभ्यासिकेमध्ये प्रॉपर वेळेनुसार अभ्यास करायचा आहे. जरी घरी राहून तुमच्यापैकी कोणी अभ्यास करत असेल तरी घरचं सुद्धा नियोजन बनवायचं आहे, कारण की 1-2 तास कराल तर काही होणार नाही.
किमान 5 ते 6 तास तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासाला देणं गरजेचं आहे. कुठलाही वेळ काढा, कसाही वेळ काढा आणि यानुसार अभ्यासाला सुरुवात तुम्ही करा. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तुम्हाला या बंपर जी काही भरती आहे आणि तुमचं जे काही खाकीचं स्वप्न आहे ते नक्कीच तुमचं या ठिकाणी सत्यात उतरणार आहे. आपलीही सुद्धा तुमच्याला त्या ठिकाणी मदत आवश्यक त्या ठिकाणी राहणार आहे. वेळोवेळी मार्गदर्शन तुम्हाला त्या ठिकाणी केलं जाईल. काही जरी प्रश्न असतील तर तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता. ते आपण सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करूयात. यस, तर ठीक आहे, थांबूयात, भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.